लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि मालिकेमध्ये येणार एक जबरदस्त ट्विस्ट. काय ट्विस्ट येणार आहे तो तुम्हाला सांगते थोड्या वेळात. तर सुरुवातीला तुम्ही काल म्हणजे शेवटी काल पाहिलं होतं तुम्ही की या बाईने या कान्हाला दिले पैसे सरकारने. आता तो कान्हा पैसे दिल्यावर काय म्हणतो ते बघा. सरकार जेव्हा कान्हाला पैशाची गड्डी देते ना तेव्हा कान्हा म्हणतो मॅडम काय गरज होती याची. नाही म्हणजे आहे पण मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला की सखी मॅडमला एका तासात घरी सोडवेल. पोहोचवलं की नाही सखी मॅडमला. मग सरकार म्हणते तसं तू कामाचं आहेस. सखी आली सुद्धा आणि लग्नाचं पण तिने सगळ्यांसमोर मान्य केलं सुद्धा. कान्हा म्हणतो वा वा क्या बात आहे मॅडम. नाही पण मॅडम काय आहे ना की तुम्ही खरोखर स्वतः इजा केली की काय स्वतःला. त्यावरही सरकार म्हणते मला सरकार म्हणतात आणि तूही हे लक्षात ठेव. सखी एवढी घाबरलेली होती की जखम कुठे झाली आहे तिला लक्षात पण नाही आलं. ती जरा इमोशनल आहे. मग लगेच हा कान्हा म्हणतो असू द्या काही असू द्या पण तुमचं काम झालं ना. मग त्यावर सरकार म्हणते तू ना हुशार आहेस आणि तू जरा छान टायमिंग साधलंस म्हणून तुला जास्ती पैसे दिलेत मी. तुझं हे टॅलेंट आहे ना जरा चांगल्या ठिकाणी लाव. सरकार असं बोलून निघून जाणार असते तेव्हा कान्हा म्हणतो मॅडम मॅडम थांबा ना. ओ आय मीन टू से सरकार जरा थांबा ना. टॅलेंट आहे हो माझ्यामध्ये पण मी तुम्हाला म्हटलं ना टॅलेंटपेक्षा मला ना जरा नोकरी दिली तर बरं होईल आणि तुमच्यासारख्या कदर असणाऱ्या माणसाने ते जरा घेतलं लक्षात तर प्लीज प्लीज बघा ना नोकरी मिळाली तर बघा. मग सरकार म्हणते तू हुशार आहेस पण उतावळा जास्ती आहेस. माझ्याकडे काम करायचं असेल ना तर मला शांत डोक्याची माणसं लागतात आणि तू जरा विचार करते ती आणि म्हणते नाही आहेस तसा. आणि मग कान्हा जरा डिसअपॉइंटेड होतो आणि मग पुन्हा तिच्या मागे मागे जात म्हणतो सरकार सरकार प्लीज ऐका ना. तुम्ही आत्ताच म्हणालात की टॅलेंटेड आहेस. मी शिकीन ना नवनवीन गोष्टी शिकीन मी. तुम्ही माझ्या चाणक्य व्हाल का. मी तुमचा चंद्रगुप्त व्हायला तयार आहे. प्लीज प्लीज मॅडम सरकार मॅडम बघा ना जरा बघा. तुम्ही फक्त नोकरी द्या हो. मी बघा कशी कामं करतो तुमच्याकडनं शिकतो की. तुमचा शिष्य बनवून घ्या हवं तर. त्यावर सरकार म्हणते मला कुठल्या शिष्याची गरज नाही आहे. माझ्या लढाया मीच लढते आणि जिंकते सुद्धा. सरकारला जरा जास्ती अहंकार आहे. सरकार आता असं बोलून निघून जात असते तेव्हा कान्हा लांबून म्हणतो सखी सदन साळीची लढाई तुम्ही अजून जिंकली नाहीत सरकार. आता सरकार एकदम थांबते आणि कान्हाकडे वळून बघते. सरकार जेव्हा बघते या कान्हाकडे तेव्हा कान्हा म्हणतो तह सुद्धा होत नाहीये ना तुमचा. नाही 12 वर्षाची प्रदीर्घ परीक्षा आहे मॅडम तुमची. ही प्रतीक्षा मी एका दिवसात संपवू शकतो. लक्षात ठेवा कामाचा आहे मी. दाभाडे मावशीच्या विश्वासातला आहे. सरकार आता एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणते चल दिली तुला नोकरी. मग लगेच कान्हा खुश होतो आणि म्हणतो वाह दिली मला नोकरी. कसली कसली नोकरी दिलीत तुम्ही मला. मग त्यावर सरकार म्हणते तीच जी तू मीडियासमोर तोंड उचकटून म्हटला होतास. मग आता आठवतं कान्हाला की आपण सांगितलं मीडियासमोर की मी सारथी आहे मी सखी मॅडमचा. मी काल म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो की याला सखीच्या ड्रायव्हरची ड्युटी मिळणार आहे तर अपेक्षेप्रमाणे ती ड्युटी मिळाली आहे कान्हाला. ना खुश होऊन म्हणतो वा उत्तम मला आवडली हा नोकरी. थँक्यू सो मच सरकार मॅडम थँक्यू. उपकार झाले हा तुमचे. मी लक्षात ठेवेल हे उपकार. सरकार म्हणतो सरकार म्हणते 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तू ड्रायव्हर जरी सखीचा असला तरी काम माझ्यासाठी करायचंस आणि दुसरी म्हणजे जो माणूस माझ्याकडे चुकतो ना तो आयुष्याला मुकतो हे लक्षात ठेवायचं. आता कान्हा म्हणतो नाही तरी सुद्धा थँक्यू हा उपकारच झाले तुमचे हेच म्हणेल मी. ही सरकार म्हणते उपकाराची परतफेड कशी करायची आहे हा चाणक्य तुला बरोबर वेळेवर सांगेल. त्यावर कान्हा थँक्यू म्हणतो आणि सरकार आता निघून जाते. कान्हा पुन्हा थँक्यू म्हणतो आणि थोडासा पुढे येतो त्याच्या बाईकजवळ आणि त्याच्या मित्राला फोन करतो आणि सांगतो अरे यार जमलं बरं का आपल्याला हवं तसंच झालंय. थँक्यू सो मच यार. वेळेवर तू पत्रकारांना तिथे पाठवलंस म्हणून जमलं हे सगळं. नाही काम झालंय यार आपलं. मिळाली बरं का नोकरी. चल बाय असं म्हणून आता त्याने फोन ठेवून दिलाय आणि आता इथून पुढे त्यांनी त्या चाळीचा सीन दाखवलाय. आता हा कान्हा सकाळी सकाळी साईबाबांचं दर्शन घेतो आणि तिथे दाभाडे मावशी येतात. शिक्षकांनो एवढे एफर्ट घेऊन मी तुम्हाला 3 रिव्ह्यू देते म्हणजे माझ्या एकटीच्यानं हे शक्य नाही आहे. खरंच बोलून बोलून ना माझा जीव दमून जातो. ॲटलिस्ट एखादा लाईक करायला विसरत जाऊ नका हो. रिव्ह्यूला खूप छान वाटतं. तुम्ही लाईक केलं ना की कसं मेहनतीचं असं सार्थक झाल्यासारखं वाटतं. एवढ्या वेळ मोबाईल बघून 3 मालिकेचा रिव्ह्यू देणं सोपं नाहीये. प्लीज प्लीज लाईक करत जा.
तर बघा, आता कान्हा पेढे वाटत असतो तेव्हा तिथे दाभाडे मावशी येतात. तो बऱ्याच जणांना पेढे वाटतो. छोटी छोटी मुलं पण असतात तिथे. दाभाडे मावशी येतात आणि विचारतात त्याला, काय रे बाबा, काय काही आनंदाची बातमी आहे का? मग आता मित्र पण त्याचे भेटतात तिथे आणि तेही म्हणतात पार्टी दे वगैरे. दाभाडे मावशी विचारतात तेव्हा कान्हा म्हणतो, मावशी नोकरी लागली. मावशी विचारतात कुठे, तर आता हा सरकार म्हणतो आणि मावशी घाबरतात. आणि पुढे या सरकारचा सीन दाखवलाय. या सरकारने आता काही फोटो चॉईस केलेत सखीसाठी. आता सखी येते तिथे तेव्हा हात दुखायचं नाटक करते. सखी बिचारी इमोशनल दाखवली आहे. ती म्हणते, आई अगं तू कशाला हातावर जोर देतेस, हातावर स्ट्रेस येईल ना, आणि इकडे मी ड्रेसिंग करून देते. मग सरकारला कुठे लागलेलं असतं, ती नाटकं करत असते. ती म्हणते, अगं नाही राहू दे, मी केलंय सकाळी ड्रेसिंग. मग सखीला मुद्दाम पुन्हा इमोशनल करते आणि म्हणते, रागवली का गं सखी तू माझ्यावर? सॉरी ग सखी, तू परत आली नसतीस मी असं काही केलं नसतं तर, सॉरी. आता सखी म्हणते, अगं नाही ग आई, असं काही नाहीये माझ्या मनामध्ये, तू कशाला सॉरी वगैरे म्हणतेस, दे ना सोडून, मीच सॉरी तुला म्हणायला हवं. सरकारला वाटतं आता बरी उतरली आपल्या गळ्याला. मग पुढे सखी म्हणते, आई मी असं घर सोडून जायला नको होतं, माझं चुकलं ग. आई मी प्रॉमिस करते तुझ्या मनासारखं वागेल, तुला हर्ट होईल असं नाही वागणार, पण तू असं नको वागत जाऊस आता. आता कान्हाचा सीन दाखवलाय त्यांनी. कान्हा दाभाडे मावशीला म्हणतो, आओ दाभाडे मावशी, सरकारी काम आहे, तिथे नोकरी मिळाली आहे मला. एक वकील आहेत, सरकारी वकील आहेत, म्हणजे मोठ्या मोठ्या केसेस असतात हो त्यांच्याकडे. आणि ते असे मोठ्या मोठ्या लोकांच्या सोबत उठता बसता, जागेचे वाद म्हणू नका, प्रॉपर्टीचे भांडणं म्हणू नका, आणि चाळी असतात ना अशा मोडकळी झालेल्या, त्यांचे रिन्युअलचे प्रॉब्लेम म्हणू नका, अशा केसेस असतात त्यांच्याकडे, त्या वकिलांकडे. दाभाडे मावशीला आता सरकारची आठवण येते बरं का. आता कान्हाला जवळपास हा प्रॉब्लेम कळलाय असं वाटतंय बरं का मंडळी. कान्हा म्हणतो, मावशी काय झालं, कसला विचार करताय, लक्ष कुठे? दाभाडे मावशी म्हणतात, कसला नाही. अरे कसला नाही रे कान्हा. कान्हा म्हणतो, तुमच्या कपाळावरची रेस जरी हल्ली ना तर कळतं मावशी मला, बऱ्याच दिवसापासून बघतोय मी, काय झालंय सांगा बरं. दाभाडे मावशी म्हणतात, नाही रे बेटा काही नाही, तुला नोकरी लागली ना छान झालं. आता दाभाडे मावशी निघून जात असतात तेव्हा कान्हा म्हणतो, थांबा मावशी, तुम्हाला साईबाबांची शपथ आहे, तुमचा आणि तेजश्री कामतचा काय संबंध आहे? ती तेजस्विनी कामत तुम्हाला काय त्रास देतीये, काय वाद आहे तुमच्यामध्ये? दाभाडे मावशीला आता सरकारने दिलेली धमकी आठवते. आता सरकार बघा सखीच्या गालावरून हात फिरवत म्हणते, बेटा तू ज्या मुलाला पसंत करशील ना त्याच मुलाशी मी लग्न लावेल, तुझं कल्याणच करेल ग. मग सखीला वाटतं, बाई आपली आई किती चांगली आहे. ती लगेच तिच्या हातात हात घेते सखी आईचा आणि म्हणते, आई तू म्हणशील तसं मी करेल. लगेच त्या सरकारने एक इन्व्हलप काढलंय आणि म्हणते, याच्यातून एक मुलगा लगेच पसंत कर. आता सखी घाबरते. आता लगेच सरकार तिचे हावभाव बघते आणि म्हणते, अगं तसं काही घाई नाहीये बेटा, तू कोणताही मुलगा पसंत कर, आपण त्याच मुलाला भेटू. पण या सरकारने फोटो दाखवण्यात जरा लबाडी केली आहे. पुन्हा कान्हाचा सीन दाखवलाय. कान्हा म्हणतो, काय हो दाभाडे काकू, खरं खरं सांगा मला, त्या सखी कन्स्ट्रक्शनवाल्या मालकीन त्या सखी कन्स्ट्रक्शनची मालकीन तुमच्यासारख्या साधारण चाळीतल्या बाईला का भेटेल गाडीमध्ये? मला थोडं थोडं कळलंय काकू, ओळखतो मी. नाही, त्यांचा स्वार्थ आहे काहीतरी या चाळीमध्ये, त्याशिवाय त्या तुम्हाला एवढा बोलणार नाहीत. मावशी खरं खरं सांगा, तुम्ही लपवताय माझ्यापासून काहीतरी. कान्हा प्रेमाने विचारतो, पण दाभाडे मावशी टाळून म्हणतात, कान्हा अरे खरंच काही नाही झालंय, तुला छान नोकरी मिळाली आहे ना, तू ती सांभाळ बरं, या गोष्टीत नको पडूस, दे सोडून. आता मावशी असं निघून जातात. कान्हा पुन्हा पुन्हा आवाज देतो, मावशी थांब ना ग. पण तरी सुद्धा मावशी काही थांबत नाहीत. कान्हाला कळलंय काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. प्रेक्षकांनो, कान्हाचा मोटिव्ह नेमका काय आहे ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये हळूहळू कळेलच. पण मालिकेची स्टोरी जबरदस्त आहे राव. थोडा जरा पीक धरायला वेळ लागेल, पण मजा येईल तुम्हाला पुढे मालिका बघायला. आणि माझ्या आवाजात तर डबल मजा येईल. तर बघा, आता या सरकारने त्या सखीला ते इन्व्हलप दिलंय आणि म्हणते, बघशील ना हे फोटो? सखी हो म्हणते. तेव्हा मुद्दाम ही सरकार पुन्हा हात दुखायचं नाटक करते. मग सखी म्हणते, आई तू आराम कर, मी निघते. सरकार म्हणते, सखी तू जाताना दार लावून घे. आता लगेच सखीने जावं म्हणून ती असं बोलली आहे बरं का. सखी आता जाते आणि पुन्हा जाता जाता म्हणते, आई टेक केअर, काळजी घे. सरकार आता नुसतं तिला म्हणते आणि ती सखी गेल्यावर तिच्या त्या न झालेल्या जखमेकडे बघते आणि हसते स्वतः अशीच, की काय मज्जा केली मी. आता बघा, लगेच त्या सरकारने या सखीचा संध्याकाळी साखरपुडा पण ठरवला बरं का. आता ती सखी त्या तिच्या दारुड्या काकाकडे येते. तो काका काहीतरी नेहमीप्रमाणे गाणे म्हणून दारू पित असतो. आता ती सखी त्याला सावरते आणि म्हणते, अरे अरे काका, पडला असतास ना तू आत्ता. मग ती सावरते तिच्या काकाला, म्हणून तो काका म्हणतो, सखी बेटा तुला पण योग्य वेळेला असा सावरणारा मुलगा मिळाला पाहिजे ग. तुला एक सांगू का,
अगं साधारण आयुष्यात सगळेच चान्स मिळत नाही बेटा, तुला मिळाला आहे बरं का. कोणामुळे मिळाला आहे? तुझ्या वडिलांमुळे. तू त्याचा फायदा उचल, नाहीतर ना या घरातले तुला एक सेकंद पण देणार नाही विचार करायला. बेटा तू असा मुलगा शोध ना की त्याची प्रायोरिटी तुझं स्वप्न आणि तुझा आनंद असेल. अगं लग्न मोठी गोष्ट आहे बेटा सखी. अगं आपल्या एका निर्णयावर आपलं आयुष्य पणाला लागतं बेटा. हे बघ घाई करू नकोस, शांतपणे भविष्याचा विचार करून निर्णय घे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आवडीच्या मुलाशी लग्न कर. आता असं म्हणून तो काका जात असतो तेव्हा सखी म्हणते, ए काका बघ ना, अरे आईने मला काही फोटोज दिलेत, यात मला जो मुलगा आवडेल त्यालाच भेटणार आहे आई. आता तो काका म्हणतो, ए सखी, या सगळ्या पाकिटांमध्ये एकाच पोराचा फोटो असला तर बघ बघ, अगं बघ तर खरी, उघडून बघ, कळेल तुला. तुझी आई काय चीज आहे ना ते कळेल सखी तुला. तुझी आई तुझ्यासाठी कुठला मुलगा आणते ते बघ. आता सखी ते इन्व्हलप उघडणार, तेवढ्यात वरून ती सरकार हसते आणि म्हणते, ज्याला स्वतःचं भविष्य नाहीये तो दुसऱ्याच्या भविष्याचं काय सांगणार. ए सखी, कोणाचं ऐकतेस तू? वा वा, असं म्हणून टाळ्या वाजवत जिन्यावरून खाली येते. ती म्हणते, काय ग सखी, लग्नाच्या बाबतीत कोणाची ॲडवाईस घ्यायची कोणाची नाही हे तुला कळायला पाहिजे. मी तुझी आई आहे आणि मी तुझं वाईट करेल का? काय ग, आहे ना मी तुझी आई. सखी म्हणते, हो आई, असं का बोलतेस? मग लगेच सरकार म्हणते, मी तुझी शत्रू वाटले का? तुझ्या भल्याचा विचार करते मी, आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुझ्या वडिलांच्या इच्छेचा विचार करते. तुला माहिती आहे ना सखी मी काय करते? आहे का तुझा विश्वास माझ्यावर? सखी म्हणते, हो आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे घे, तूच निवड यातला एक मुलगा. तू ज्या मुलाला उभं करशील ना मी त्याच्याशीच लग्न करेल. त्या सरकारने आता त्या दारुड्या काकाकडे पाहिलंय आणि म्हणते, तू मी ज्या मुलाला निवडेल त्या मुलाशी तू लग्न करणार? मग लगेच सखी म्हणते, हो आई. आता तो काका सखीला म्हणत असतो, नाही म्हण. सखी जेव्हा त्या काकाकडे बघते ना तेव्हा तो काका तिला मानेने नाही नाही म्हण, नाही म्हण असं म्हणत असतो. पण सखी मात्र त्या काकावर विश्वास न ठेवता तिच्या आईवर विश्वास ठेवते आणि म्हणते, हो आई, तू सांगशील त्याच मुलाशी मी लग्न करेल. तो काका आता गाणं म्हणून म्हणतो, तुला कळला नाही सखी, खोटा आहे या बाईचा खेळ, खोटा आहे या बाईचा खेळ. पण तरी सुद्धा आता सरकार त्या सखीला डायव्हर्ट करत म्हणते, सखी बेटा काळजी करू नकोस, मी शोधेल तोच मुलगा परफेक्ट असणार तुझ्यासाठी. मग सखी म्हणते, हो आई, माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू माझा चांगल्याचाच विचार करशील. मग लगेच ती सरकार म्हणते, अगं मग संध्याकाळीच एंगेजमेंट करू ना छोटीशी. सखी गडबडते आणि म्हणते, काय आज संध्याकाळी? त्यावर सरकार म्हणते, अगं तुझ्या बाबांची इच्छा होती ना वर्षभरात तुझं लग्न व्हावं, मग संध्याकाळी साखरपुडा करायला काय हरकत आहे? अगं हो, मगाशी गुरुजींशी बोलणं झालं अगं सखी बेटा माझं, त्यांनी सुचवलं मला की आजचा दिवस चांगला आहे आणि साखरपुडा करून घ्या. बरं जाऊ दे, तू नाही म्हणत असशील तर त्यांना सांगते तुझ्या बाबाची इच्छा होती पण आमच्या सखीला. आता लगेच सखी म्हणते, नाही नाही आई, असं काही नाही आहे, मी आहे इंटरेस्टेड. मग सरकार म्हणते, मला माहीत होतं तू मला नकार देणार नाही, चल चल आवर लवकर, आपल्याकडे वेळ नाही आहे, अशीच येणार आहेस का? आता सखी तयार व्हायला जाते, जाता जाताना मिठी मारणार असते ती तिच्या आईला, पण ती सरकार तिला मिठीसुद्धा मारू देत नाही. मला नाही वाटत प्रेक्षकांनो ही बाई त्या सखीची आई असेल म्हणून. आता ती सरकार सखी गेल्यावर ते फोटो बघते आणि खरंच तिच्या काकाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या फोटोमध्ये एकच मुलगा असतो. हा शेवटचा सीन पाहत आहात तुम्ही. कुल्फी आली आहे आणि समोर बरीचशी तयारी बघतीये आणि तिच्या आईला विचारतीये, एवढ्या फास्ट एंगेजमेंट करणार, एवढं लवकर लवकर तयारी करताय, मग आम्ही मजा कधी करायची? मग तिची आई म्हणते, अरे बेटा लग्नाच्या बाबतीत विचार करायचा नसतो. मग कुल्फी विचारते, कोणाशी करणार आहे माझी सखीताई लग्न? मग आता तिची आई काही बोलणार तेवढ्यात तो दरवाजा उघडतो आणि तो कान्हा येतो तिथे. कुल्फी म्हणत असते, सखीताईने बघितलंच नाहीये तिच्या होणाऱ्या नवऱ्याला. ती तिची आई म्हणत असते, अगं सरकारने निवडला म्हणजे लाखात एक असेल ना मुलगा. मग आता ती कुल्फी दरवाजा उघडते बेल वाजल्यावर आणि कान्हा आलेला असतो. कुल्फीला असं वाटतं की हाच सखीताईचा झालेला नवरा आहे. आता सखी कान्हाकडे बघतच राहते आणि कान्हा सखीकडे. आणि मंडळी एपिसोड इथे संपून जातो. कान्हा ड्रायव्हरचा ड्रेस घालून आलेला आहे. आता पुढच्या प्रोमोत आपल्याला दिसतंय सखीने कान्हाचा आणि सरकारचा व्हिडिओ बघितलाय पैसे देताना, त्यामुळे सखी चिडते आणि कान्हाच्या तोंडात मारते सगळ्यांसमोर आणि म्हणते, माझा विश्वासघात केलास ना तू. कान्हाला म्हणते, मित्र म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला पण माझा विश्वासघात केलास तू. आणि सरकारला म्हणते, वा सरकार वा, माझ्या वडिलांची इच्छा होती ना मी लग्न करावं, तर मी त्यांची इच्छा पूर्ण करेल, पण आता मी माझा मुलगा स्वतः निवडेल, मी स्वयंवर करणार आहे आणि मग लग्न करणार आहे, असा सखीने निर्णय
निर्णय घेतलाय प्रेक्षकांनो, सरकारची लबाडी तिला कळली आहे. असा होता आजचा एपिसोड. काय म्हणता मंडळी, आजचा एपिसोड आवडला का? नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या या मैत्रिणीसाठी प्लीज खास एखादं लाईक करायला विसरू नका. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा लपंडाव या मालिकेच्या डेली रिव्ह्यू साठी. तर उद्या भेटूयात पुन्हा एकदा मंडळी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.